आज आपण पाहतोय एकदम भन्नाट चवीचे पत्ताकोबीचे थालीपीठ पाहत आहोत आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण कोशिंबीर तयार करणार आहोत। एकदम भन्नाट चवीचे हे थालीपीठची रेसिपी आज आपण पाहतोय। तर त्यासाठी मी येथे पत्ताकोबी घेतलेला आहे। वजनी प्रमाणात हा 250 ग्रॅम आहे आणि त्याचे देठ मी काढून घेतलेले आहे आणि छानपैकी खिसणीच्या साहाय्याने तो खिसून घेतलेला आहे। पूर्ण पत्ताकोबी हा मी यूज केलेला आहे येथे। अशा प्रकारे सर्व खिसून घेतलेला आहे मी हा पत्ताकोबी। यातले पाणी आपल्याला काढायचे नाहीये। त्यानंतर आपण भरपूरशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। भरपूर कोथिंबीर टाकली तर चव येते थालीपीठला। आणि त्यानंतर मी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये। मिरचीमुळे चव अप्रतिम अशी ही आपल्या थालीपीठला येणारे आहे। तर अशा प्रकारे मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्या या खिसलेल्या पत्ताकोबीमध्ये 2 ते 3 वाट्या गव्हाचे पीठ टाकलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला फक्त येथे गव्हाच्या पिठाचाच यूज करायचा आहे आणि त्यानंतर भरपूरशी आपली चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालणार आहोत आणि आपल्या मिरचीचा आणि लसणाचा जो ठेचा केलेला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत तिखटासाठी। त्यानंतर जिऱ्याची पूड घालणार आहोत, हळद 1 चमचा घालणार आहोत आणि त्यानंतर काळे मीठ येथे यूज केलेले आहे मी। आणि त्यानंतर आपण येथे घालणार आहोत चवीनुसार 2 चमचे मीठ घातलेले आहे आणि छानपैकी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे, म्हणजे सर्व मसाले छान मिक्स होणार आहेत। आणि त्यानंतर अगदीच थोडे थोडे पाणी घालत आपण याचा एक डो तयार करून घेणार आहोत। पत्ताकोबीला खिसल्यामुळे त्याचे पाणी सुटते, त्यामुळे एकदम पाणी न टाकता अगदी थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अगदी शेवटी मी थोडा तेलाचा हात लावून छानपैकी हा डो मळून घेतलेला आहे। तर आपला हा डो रेडी झालेला आहे पाहू शकता। आणि आता गॅसवरती मी तवा प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर आपले थालीपीठ थापून घेणार आहे। तर पोळपाट घेतले आणि त्यावर सुती कापड घेतलेले आहे ओला करून आणि त्यावर थोडे पाणी मी घातलेले आहे, म्हणजे आपले थालीपीठ आपण या कपड्यावर थापून घेणार आहोत। अगदीच मध्यमशा आकाराचे थालीपीठ मी येथे थापून घेत आहे। तुम्ही हे थालीपीठ लाटून पण करू शकता, पण थापून केले तर थालीपीठची चव अप्रतिम अशी लागते। त्यामुळे अशा प्रकारे थालीपीठ थापूनच केले तर चव छान येते। तर अशा प्रकारे मी हे थालीपीठ छानपैकी थापून घेतलेले आहेत। तर पाहू शकता मस्तपैकी पातळ अशा प्रकारे थापून आपल्याला घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहे, म्हणजे भाजताना ते छान भाजले जातील। तर पाहू शकता आपला तवाही छानपैकी प्रीहीट झालेला आहे। त्यावर आपण तेल घालणार आहोत आणि आपले थालीपीठ त्यावर घालून छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत। थालीपीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत खरपूस, त्यामुळे चव अप्रतिम अशी येते। आणि थालीपीठला साईडनी मी तेल सोडून घेणार आहे, म्हणजे ते छान खरपूस भाजल्या जातील। आणि वरती पाण्याचा हात शिपडा द्यायचा आहे आणि छानपैकी 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे आणि उलटून घ्यायचे आहे अशा प्रकारे थालीपीठ। तर पाहू शकता किती खरपूस असे हे भाजले गेले आहेत। मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत छानपैकी खरपूस आणि अगदीच थोडे तेल सोडत मस्तपैकी हे खरपूस भाजायचे आहेत। तर पाहू शकता
पाहता क्षणीच लक्षात आलं असेल तुमच्या की किती छान आपले हे थालीपीठ भाजले गेले आहेत. हे दोन्ही साईडनी छानपैकी भाजले गेले आहेत. तर हे थालीपीठ रेडी झाले आहे. तर मी हे थालीपीठ काढून घेत आहे. पाहता क्षणी खावेसे वाटणारे थालीपीठ अतिशय पौष्टिक असे आहेत. तर पहिल्याप्रमाणेच मीही दुसरेही थालीपीठ थापून घेत आहे. पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी आपल्याला पातळ थापून घ्यायचे आहेत. पातळ थापल्यामुळे ते छान खरपूस भाजतात आणि छान भाजले की चव अप्रतिम अशी आपल्या थालीपीठला येते. तर अशा प्रकारे होल तयार करून पहिल्यासारखेच आपण हे छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत. पत्ताकोबीची भाजी बहुतेक लहान मुलांना जास्त करून आवडत नाही. तर अशा प्रकारचे थालीपीठ जर तुम्ही बनवले तर ते मागून मागून खातील, इतके हे टेस्टी थालीपीठ होतात. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूपच टेस्टी आणि अप्रतिम चवीची आहे. मुलांना डब्यासाठी किंवा ऑफिसमध्ये डब्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर पाहू शकता पहिल्यासारखेच हेही थालीपीठ तेल सोडत छानपैकी मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. खरपूस भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण हे थालीपीठ तुम्ही नक्कीच छानपैकी खरपूस भाजून घ्या. तर पाहता क्षणीच लक्षात आलं असेल तुमच्या की किती खरपूस आपले हे भाजले गेले आहेत. कलर किती अप्रतिम असा आला आहे आपल्या या थालीपीठला. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी डिनरसाठी तुम्ही अशा प्रकारचे थालीपीठ नक्कीच करून खाऊ शकता. तर अशा प्रकारे सर्व थालीपीठ मी छानपैकी थापून आणि खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर पाहू शकता सर्व थालीपीठ आपले छानपैकी असे खरपूस भाजले गेले आहेत. आणि त्यासाठी आपण तयार करणार आहोत रायता. रायता म्हणू शकतो किंवा कोशिंबीर पण म्हणू शकतो. तर त्यासाठी भरपूरसं काकडी खिसून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली आहे भरपूरशी. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे मी साखर इथे घातलेली आहे. त्यानंतर जिरेची पूड घातलेली आहे. काळे मीठ घातलेले आहे आणि आपले चवीनुसार मीठ घातलेले आहे. तर उन्हाळ्यात अशा प्रकारची कोशिंबीर तुम्ही नक्कीच थालीपीठ सोबत करू शकता. खूपच टेस्टी आणि चवीला एकदम मस्त अशी भन्नाट चवीची आहे. आणि त्यानंतर त्या कोशिंबीरला मी छानपैकी तडका तयार करून घेतलेला आहे. जिरे आणि हिरवी मिरची छानपैकी खरपूस तळून घेतली आहे तेलामध्ये आणि आपल्या या कोशिंबीरवर तडका छानपैकी कडकडीत असा तडका दिलेला आहे. म्हणजे चव ही खूप छान येते कोशिंबीरला. उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारची कोशिंबीर तुम्ही नक्कीच करून खात जा. तर तुम्हाला कशी वाटली या एकदम टेस्टी थालीपीठची रेसिपी आणि पौष्टिक? तर तुम्हाला ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.